नमस्कार. आध्यात्मिक इंजिनिअरिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण व्हिडिओ चालू केला ज्याचं नाव होतं भगवतीचे प्रगट होणे. आणि तेव्हा असं म्हटलं होतं की आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो यंत्रांवर घेऊया. त्याच्यात एक गोष्ट मागच्या व्हिडिओमध्ये मेन्शन करायची जी राहिली ती होती भक्तियोगातली जोखीम. म्हणजे काय होतं की प्रत्येकास वाटते माझे आराध्य उत्तम, आणि त्यामुळे बऱ्याच वेळा भूतकाळामध्ये अनेक प्रकारचे तंटे देखील झाले. कारण वैष्णवांना वाटते माझे दैवत उत्तम, शैवांना वाटते माझे दैवत उत्तम, आणि शाक्त म्हणजे देवीची उपासना करणाऱ्यांना वाटते माझे दैवत उत्तम. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही वैष्णव भागवत वाचा, देवी भागवत वाचा, शंकर पुराण वाचा, शेवटी सर्व मार्ग एकाच परमेश्वराची उपासना करतात. त्यामुळे भक्तिमार्गामध्ये कुठलेही दैवत घ्या, त्याने काहीही फरक पडत नाही आणि त्याच्यामध्ये वाद व्हायचा काही कुठे प्रश्नच येत नाही. तर सध्या नवरात्र चालू आहे, म्हणजेच शक्तीची उपासना चालू आहे, म्हणजेच हा शाक्तपंथ झाला. श्रीयंत्र आणि लक्ष्मीयंत्र ही खूप प्रसिद्ध आहेत, आणि ती प्रसिद्ध होण्याची जास्त कारणं म्हणजे आदि शंकराचार्यांनी अनेक शक्तिपीठांमध्ये या यंत्रांची पुन्हा स्थापना केली. आणि नॅचरली ही यंत्र प्रसिद्ध व्हायला मुख्य कारण म्हणजे जर श्रीयंत्र लक्ष्मीयंत्र म्हटलं तर धनधान्य समृद्धी संपत्ती कोणाला नको. त्यामुळे अनेक यंत्र असली तरी त्या सर्व यंत्रामध्ये ही दोन यंत्र प्रामुख्याने खूप जास्त पूजली जातात. आणि कोल्हापूरला जर तुम्ही गेला तर तिथे देखील महालक्ष्मीचं तुम्हाला यंत्र पाहायला मिळतं. ही यंत्र 2 डायमेन्शनल असतात, 3 डायमेन्शनल असतात, निरनिराळ्या प्रकारे असतात. यंत्र खूप आहेत, म्हणजे नंतर आपण लिस्ट बघूया. हे आत्ता जी 2 दाखवली आहेत की हनुमान यंत्र, दत्तात्रय यंत्र, असे अनेक देवतांची यंत्र आहेत. आणि ती निरनिराळ्या प्रकारे तांब्यावर किंवा चांदीवर किंवा निरनिराळ्या धातूंवर ते एम्बॉस केलेली असतात. तर अशी कोणती यंत्र आहेत तर प्रामुख्याने विविध यंत्रांमध्ये धनदा यंत्र, कार्यसिद्धी यंत्र, श्रीदत्त यंत्र, श्रीयंत्र आहे, गायत्री यंत्र आहे, महामृत्युंजय यंत्र आहे, वशीकरण यंत्र आहे, शाबरी यंत्र आहे. टोटली मोर दॅन 25 अशा प्रकारची निरनिराळी यंत्र आहेत. त्यामुळे जरी आपलं श्रीयंत्र महालक्ष्मी यंत्र हे खूप जास्त फेमस असलं तरी अनेक संप्रदाय निरनिराळ्या यंत्रांची पूजा करतात. आणि या यंत्रांचं स्वरूप कसं असतं तर या यंत्रांवर काही जिओमेट्रिकल फिगर असतात, भूमितीच्या फिगर्स असतात, आणि काही मंत्राक्षर बीजमंत्र लिहिलेली असतात. तर अशा प्रकारे ही जी यंत्र असतात ती अवेलेबल असतात. यंत्र, तंत्र आणि मंत्र या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या. आणि हे 3 एकत्र केले की जो होतो तयार त्याला आपण यज्ञ म्हणतो. यंत्राची व्याख्या काय तर शक्तीचं रूपांतर. आपल्याला फिजिक्समध्ये शिकवलं जातं की यंत्र म्हणजे एका ठिकाणी लावलेली ऊर्जा दुसऱ्या ठिकाणी त्याचं निराळ्या प्रकारे मॅनिफेस्टेशन होतं. त्याला आपण सर्वसाधारणपणे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये यंत्र म्हणतो. उदाहरणार्थ आपण विहिरीतून पाणी काढताना दोर खाली खेचत असतो आणि ती जी पुली असते त्याने जी बादली असते ती वर येत असते. स्टीम इंजिनवर चालणारं इंजिन असतं ते यंत्र असतं. त्यामुळे अगदी सोप्या रहाटगाडग्याच्या यंत्रापासनं अतिशय कॉम्प्लेक्स क्लिष्ट अशी पण खूप प्रकारची यंत्र असतात. आपला ऑटोमोबाईल कार ह्याच्यामध्येच अनेक यंत्र असतात. म्हणजे नुसतं मुख्य इंजिन हे एक यंत्र नसतं तर अनेक यंत्र असतात. आपल्या शरीरात दिलेली जी पचनसंस्था आहे ते देखील खूप मोठं यंत्र आहे.
आणि त्याला काय म्हटलं आहे समर्थांनी, उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म. तर ते एक यज्ञ जे पचनसंस्था काम करते, तर त्याच्यामध्ये देखील यंत्र काय आहे, तर आपली सगळी पचनसंस्था आहे. आणि तंत्र आणि मंत्र, तर जे टेक्निक आहे ते आपल्याला ईश्वराने दिलेल्या निरनिराळ्या ज्या प्रवृत्ती आहे की ज्याने आपण ते अन्न घेतो, शिजवतो, खातो, आहुती देतो म्हणजेच जेवतो. आणि मंत्र काय आहे, तर पोटामध्ये असलेला आपला जो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे, त्याला आपण देवाच्या नामस्मरणाने जास्त प्रज्वलित करतो. आणि ज्याला म्हणता येईल की त्याची क्षमता वाढवतो. त्यामुळे जेवण हे देखील एक प्रकारचा यज्ञ आहे. त्याच्यामध्ये आपलं शरीर जे आहे ते यंत्राचं काम करत असतं. आता यंत्र म्हटलं की त्याच्या अनुषंगाने शक्ती ही येतेच, कारण शक्तीचं रूपांतरच यंत्र करत असतात. त्यामुळे शक्तीशिवाय स्वतंत्रपणे यंत्र एक्झिस्ट करत नाही. आणि आपण हे यंत्राचा उपयोग सामान्यपणे असाही करतो की बाबा तू एखादी गोष्ट कर, पण ती मनापासून कर, नुसती यांत्रिकी पद्धतीने करू नको. आपल्याला कित्येक वेळा असं लक्षात येतं की आपल्याला जी बायहार्ट गोष्ट असते, समजा रामरक्षा दत्तभाऊने आपण म्हणायला बसलो की आपलं चित्त दुसरीकडे जायला लागतं. थोड्या वेळाने परत लक्षात येतं की आपण रामरक्षा किंवा दत्तभाऊनी म्हणतो आहे, आणि कुठेही चूक न होता आपण हे म्हणत असतो, कारण ती गोष्ट आपल्या अंगवळणी इतकी पडलेली असते की आपण त्याला म्हणतो, आपण यंत्रासारखी ती म्हणत असतो. एखाद्या टेप रेकॉर्डरनी म्हणावी तशी आपण रामरक्षा आणि दत्तभावानी म्हणतो. पण आपल्याला करायचं आहे काय की यंत्राबरोबर तंत्र जोडायचं आहे, तंत्राबरोबर मंत्र जोडायचं आहे, असं सगळं एकत्रित करून ते करायचं आहे. आणि हे यंत्र हँडल करताना शक्तीची हाताळणी होते, म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. आता येथे यंत्र तांब्यावरचं यंत्र आणि जो ते तांब्यावरच्या यंत्राकडे बघून मंत्रोच्चार किंवा पूजा करतो आहे, हे दोघे मिळून यंत्र होत असतात. कारण नाहीतर तो तांब्याचा पत्रा जो आहे, चांदीचा पत्रा आहे, ज्याच्यावर काहीतरी कोरलेलं आहे, तो एक पत्रा असेल. मग ते यंत्र कसं होईल, शक्तीचं रूपांतर कुठे होणार आहे, तर जो पूजा करणारा आहे ते दोघं मिळून एक कॉमन यंत्र होत असतं. आणि ह्याचा साधा उदाहरण हल्लीच्या घरच्या गोष्टींचं घ्यायचं झालं तर आपला टी व्ही आणि आपला त्याचा रिमोट हे दोन्ही मिळून एक युनिट काम करत असतात. आपला रिमोट कंट्रोल माऊस आणि लॅपटॉप किंवा आपला वायरलेस माईक आणि ॲम्प्लिफायर हे दोघं मिळून एक यंत्र असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा यंत्रांबद्दल बोलतो, म्हणजे कोणती यंत्र, तर ही आता आपण श्रीयंत्र, महालक्ष्मी यंत्र, दत्त यंत्र, हनुमान यंत्र यांच्याविषयी जेव्हा बोलतो आहे, तेव्हा तो पत्र्यावर एम्बॉस केलेलं, उठवलेलं, काढलेलं म्हणा, भूमितीचं चित्र आणि त्याच्यावर लिहिलेले मंत्र हेच फक्त यंत्र नसतात. माझ्या मते जो स्वतः पूजा करणारी व्यक्ती आहे, स्त्री पुरुष कोणीही, तो आणि ते यंत्र हे दोन्ही मिळून एक इंटिग्रेटेड यंत्र तयार होत असतं. ही खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की तसं नाही झालं तर मग त्या यंत्रातनं काहीच होणार नाही. कारण यंत्राची जर व्याख्या आपण अशी केली की ऊर्जेचं का तर स्टेट ऑफ चेंज होणार आहे, का तर ॲम्प्लिफिकेशन होणार आहे, किंवा एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलेली ऊर्जा दुसरीकडे मॅनिफेस्ट होणार आहे, तर हे करायला त्या पत्र्यात तर नुसती ऊर्जा नाही आहे, तो पत्रा किंवा ते जे यंत्र आहे ते काम करणार आहे तुमच्यातली ऊर्जा प्रज्वलित करायला. त्यामुळे पूजा करणाऱ्याचं शरीर, मन, चित्त, बुद्धी आणि ते जे समोर ठेवलेलं यंत्र, ह्या दोन्ही मिळून एक संलग्न होऊन कॉम्पोजिट यंत्र तयार होणार असतं. हे खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता यंत्रांच्या या उपासनेमध्ये तंत्रांचं खूप महत्त्व असतं आणि तंत्र हे गुरुकडून शिकायला लागतं. आपण बघतो की कधी इंजिनिअरिंग कॉलेजेस ही वर्कशॉप किंवा लॅबोरेटरी शिवाय नसतात.
मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटलांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना जर शरीरशास्त्र डिसेक्शन किंवा ऑपरेशन शिकवली नाहीत त्यांच्या गुरुजनांनी तर विद्यार्थ्याला ऑपरेशन करता येत नाही. CA चार्टर्ड अकाउंटंट असतात ते त्यांच्या गुरूंकडे जाऊन आर्टिकलशिप करतात, वकिलांकडे जाऊन आर्टिकलशिप करतात. अगदी वायरमन, प्लंबर, वेल्डर, फिटर यांना देखील मार्गदर्शन जेव्हा मिळतं तेव्हाच ते तंत्र त्यांना वापरता येतं. तेव्हा तंत्र म्हटलं की प्रचंड महत्त्व गुरुला येतं. आणि तसंच या यंत्रांच्या बाबतीत आहे. या यंत्रांच्या बाबतीमध्ये जी तंत्र आहेत ती पुस्तकात वाचून येत नाहीत. आणि पुस्तकी ज्ञान जसं इंजिनिअरिंगमध्ये कामाला येत नाही, मेडिसिनमध्ये कामाला येत नाही, तसंच या यंत्रांच्या बाबतीत देखील यंत्र उपासना करायची असेल तर आपल्याला पुस्तकी ज्ञानाने उपासना केली तर खूप मोठी रिस्क होऊ शकते. म्हणून आपल्याला लागतो गुरु. तर हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. यंत्र उपासनेमध्ये तंत्राचं महत्त्व असल्यामुळे आणि तंत्रासाठी गुरुचं मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. बरं, आता यंत्र कशासाठी वापरायची? ही जी शाक्त हा जो पंथ आहे त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. जसं इतर आपण गणपतीची आराधना करतो, विष्णूची करतो की केवळ सर्व मंगल मांगल्य होण्यासाठी देखील जशी उपासना आहे तशी या शक्तीच्या उपासनेमध्ये आणखीन काही अशा गोष्टी आहेत ज्या गुह्य गोष्टी आहेत, गुपित गोष्टी आहेत की ज्यांनी जसा आपला फायदा करू शकतो तसा दुसऱ्याचं नुकसान पण होऊ शकतं आणि करता येतं. आणि असे मांत्रिक आहेत. आपण सिरियल्समधनं बघतो, आपण पूर्वीच्या सिनेमांमधनं बघितलं आहे. तर ही मांत्रिकी विद्या जी आहे ती शक्तीच्या उपासनेतनं येते. आता आपल्याला या यंत्रांची पूजा करून ज्याला आपण कलोकियल लँग्वेजमध्ये म्हणतो छाछू करायचं आहे, आपल्याला काही जादूटोणा करायचा आहे नाही. आपल्याला काही कोणाला वशीकरण करायचं आहे, अमुक व्यक्तीला आपण आपल्या वशीकरणात घ्यावं, तिने आपलं ऐकावं आणि आपण त्या व्यक्तीचा स्त्री असो पुरुष असो दुरुपयोग करायचा आहे असं आहे नाही. आपल्याला कुठली अघोरी कृत्य करायची आहेत. काही वेळा पेपरात येतात की एखाद्या मांत्रिकाने एखाद्याला सांगितलं की तू अशा प्रकारचा बळी चढवला तर तुला गुप्तधन मिळेल. गुप्तधन मिळेल की नाही हे सगळं नंतरची गोष्ट, पण जे करायला सांगतात त्या गोष्टी फार अघोरी असतात. आपल्याला कोणालाही हानी पोहोचवायची नाही. मग आपण या शक्तीच्या अति तीव्र उपासनेकडे न जाता माझ्या मते यंत्रांची, श्रीयंत्राची असो किंवा लक्ष्मी यंत्राची असो, दत्त यंत्राची असो, आपण एक साधी पूजा करावी. आता कित्येक लोक या यंत्रांचे असे तावीत काय म्हणतात त्याला ते बांधतात. आता त्याच्यात एक मोठी रिस्क आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शक्तीचं चिन्ह शरीरावर बांधता ते बांधताना गुरुचं मार्गदर्शन घेणं फार जरूर आहे. कारण काय, नैसर्गिक विधी करताना आपण ते काढायला विसरणार. तर अशा वेळी त्या वस्तू ज्या आहेत ज्या देवीच्या शक्तीच्या उपासनेनिमित्त कोणी मनगटावर बांधतं, कोणी गळ्यात घालतं, तर त्या चालतील का ह्याचा खूप विचार करूनच आपल्याला या शाक्त पंथातल्या गोष्टी ज्या आहेत ज्या हातावर वगैरे लोक बांधतात त्यांचा विचार करून गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये असं मला वाटतं. कारण त्यातनं खूप मोठी रिस्क येऊ शकते. तर यंत्रांची उपासना कशी करावी? यंत्रांची उपासना माझ्या मते त्या देवतेचं साधं स्तोत्र वगैरे म्हणून करावी. किंवा आपण देवांची जशी रोज पंचोपचार पूजा करतो वगैरे तशी पूजेत त्यांना ठेवून काही हरकत नाही. आचार्य शंकराचार्यांनी देखील त्या यंत्रांचं बऱ्याच प्रकारे पुन्हा प्रचार केला होता. तर फार खोलात न जाता त्याची आपली एक नित्यनियमाने गंधफूल वाहून पूजा करावी. आणि मुख्य म्हणजे काय की शक्तीची उपासना करायला आपल्या शरीराची खूप तयारी असावी लागते. म्हणजे शरीराची तयारी म्हणजे शारीरिक शरीर, मानसिक शरीर, आपलं जे ॲस्ट्रल बॉडी, कॉझल बॉडी, या सगळ्या जे सूक्ष्म शरीर आहेत त्यांची खूप तयारी करावी लागते. नाही तर काय होतं की जेव्हा कधी शक्तीचे अनुभव जे येतात ते अनुभव इतके तीव्र असतात की लोकांना शारीरिक बाधा होऊ शकते, मेंटल स्ट्रेस येऊन रिअली संतुलन जातं
आणि अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे एकट्या दुकट्याने गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय शक्तीची उपासना करणं हे खूप खूप रिस्की असतं. आपण टी व्हीवर पण बघतो किंवा व्हॉट्सअपमध्ये आपल्याला अनेक गोष्टी येतात आणि असे हे मी मुद्दाम हायलाईट केलेलं आहे की त्याच्यामध्ये जी बीजं असतात, ओम ऐं ह्रीं हे क्लीम काय चामुंडाय विच्चे वगैरे असे आपल्या न परिचित असलेले अनेक निरनिराळे साऊंड्स म्हणा मंत्र असतात. इवन तुम्ही जर सप्तशती पुस्तक घेतलं आणि त्याच्यात हे जे मंत्र आहे तिथे जर बघितलं तर त्याच्यात देखील खाली असं निवेदन असतं की भगवान शंकरांनी हे जर दिलेले मंत्र आहेत किंवा बीज मंत्र आहेत त्याचा अर्थ काय याचं विश्लेषण करण्याची क्षमता कोणात नाही आणि ती करू नये. म्हणजे जर इतक्या हाय एनर्जीचे हे जर बीजमंत्र शक्तींचे असतील, कुठली शक्ती असो, तर नॅचरली ते बीजमंत्र त्या बीजमंत्रांपासून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीराला झेपली पाहिजे, आपल्या मानसिक शरीराला झेपली पाहिजे, सूक्ष्म शरीराला झेपली पाहिजे, नाहीतर सगळी गडबड होऊन बसते. आणि अगदी आपल्याला साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघतो की आपण साध्या गॅसवरनं उतरवताना काय वापरतो. मोठं ओव्हन असलं की आपल्याला जे हँड ग्लोव्ज लागतात आणि जर ओव्हन 300 डिग्रीला सेट केलेलं असलं बेकिंगसाठी तर आपल्याला कशा प्रकारचे सिलिकाचे ग्लोव्ज लागतात किंवा इन्सुलेटिंग मटेरियल लागतं. इलेक्ट्रिसिटीमध्ये अमेरिकेमध्ये जे गेलेले आहेत त्यांना माहिती आहे 110 वोल्ट असतं घरात की अगदी लोएस्ट की ज्याने कमीत कमी त्रास होतो. भारतामध्ये 220-230 वोल्ट असतं की त्याने धक्का बसतो पण माणूस मरत नाही. पण त्याच्या पुढे गेलं तर की ज्याच्यावर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर ज्या रेल्वे चालतात किंवा ट्रान्समिशन लाईन चालतात, मोठे मोठे मशीन्स चालतात, तो जर विजेचा धक्का बसला तर माणसाला वाचणं शक्य नाही. म्हणजे जेव्हा एनर्जीची लेव्हल एका लेव्हलच्या पुढे जाते तेव्हा त्याच्या अनुषंगाने घ्यायला लागणारी जी काळजी आहे ती खूप वरच्या थराची लागते. आणि तीच गोष्ट या यंत्रांच्या बाबतीत आहे. त्यामुळे यंत्र उपासना करताना त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून मंत्रोच्चार करताना आणि खास करून कामनिक गोष्टींसाठी म्हणजे मनात काहीतरी कुठल्या तरी फळाची डेफिनेट इच्छा धरून ज्याला सकामिक उपासना म्हणतात ती जर यंत्रांची जर करायची असेल तर ती खूपच त्याच्यामध्ये रिस्क असते आणि गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलीही शक्तीची उपासना करण्याचे टाळावे असे मला वाटते. नवरात्र चालू आहे. काय करावं या नवरात्रामध्ये? माझ्यासारखा माणूस मी म्हणेन की माझ्याही घरात आहे एक श्रीयंत्र आहे ज्याची मी गंधफूल लावून पूजा करतो. देवीची स्तोत्र म्हणायची आहेत आणि ध्यानधारणा करून आपल्या कुंडलिनी जागृत करायची आहे. आता पहिल्या दिवशी चालू होते ते मूळाधारापासनं, नंतर येते स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत चक्रात 4था दिवस आहे. आपण 4थ्या चक्रापर्यंत आलेलो आहोत. उद्या विशुद्ध चक्राकडे जाणार आहे, नंतर या इथे आज्ञाचक्राकडे जाणार आहे, त्यानंतर वर जाणार आहोत सहस्रदल चक्रात. तर नवरात्राची उपासना करताना सकाळ संध्याकाळ देवीचं ध्यान करून उत्तम प्रकारे जर आपण स्वतः मेडिटेशन केलं, ध्यानधारणा केली आणि काही नाही तर अगदी भगवतीचे नमो देव्यै महादेव्यै शिवायै सतत नमः नमः प्रकृत्यै भद्रायै प्रियता प्रणता स्मता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती असे यांचे अगदी सोपे सोपे श्लोक जे आहेत ध्यानाचे आहेत. सरस्वतीचा याकुंदे आहे. तर असे छोटे छोटे श्लोक म्हणून देवीची धारणा करावी, ध्यानधारणा करावी. आणि एक लक्षात ठेवावं, मागे म्हटल्याप्रमाणे ही भगवती आहे, ही जी देवीची रूपं आहे ती ब्रह्माची आईच्या स्वरूपातली रूपं आहेत. आणि आई ही साध्या उपायांनी देखील प्रसन्न होते आणि कुठलीही आई आपल्या मुलाचं वाईट चिंतेत नाही. आणि ती वाईट चिंता ती आई म्हणजे शंकराचार्य म्हणतात कुपुत्र क्वचितपि जायेत कुमातान कदाचित. जर आई म्हटलं एकदा की ती जी भगवती आहे, जी गौरी आहे, जी कामाक्षी आहे, जी त्रिपुरा सुंदरी आहे, तू तिला कोणतंही नाव द्या, पार्वती आहे तर अपर्णा आहे, काय काय नावं घ्या तिची, इतकी रूपं आहेत ज्या
देवीची, मातृस्वरूपातल्या ब्रह्माची, ती जी आई आहे ती चुकीचे गैरसमज मनातनं काढून टाकायचे आहेत की काही चुकलं वगैरे तर आपला त्रास होईल, नुकसान होईल, आई शिक्षा करेल, देवी काय म्हणेल. एक लक्षात ठेवायचं आहे, भक्तिभावाने केलेली जी पूजा आहे, अर्चा आहे, स्तोत्रपठण आहे, एखाद्याची वाणी इतकी शुद्ध नसते देखील म्हणून काय त्यांनी स्तोत्रपठण करायचं नाही, मुद्दाम करायचं. त्यांनी स्तोत्रपठण शक्य तितक्या चांगल्या प्रकारे करायचं. आणि जशी बाळाने मारलेली हाक आईला कळतेच, त्यानं तो बोबडं बोलला तरी त्याला ती कळते आणि स्वच्छ बोलला तरी कळते, तशीच आपली हाक मारलेली देवीला नक्की कळणार आहे. आणि अशा प्रकारे आपण ॲक्च्युली नवरात्र करायचं आहे, देवीची उपासना करायची आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मी इथे आपल्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन पुन्हा येईन. आत्ता नमस्कार.